पैसे अशी गोष्ट आहे ज्यांनी कुठलंही काम करताना पैसा असेल तर ते सोपं होतं, लागतोच आणि सोपं होतं. उद्या तुम्हाला समजा ट्रॅव्हल पाकिस्तान आहे पण बाकी देशात ट्रॅव्हल करायचंय, त्यांना आज ऑनलाईन शिकवताय, फिजिकली जाऊन भेटायचंय, तर मग का नाही घेत पैसे? नाही, आम्ही सुरुवातीला एखादी संस्था करावी किंवा कोणाकडनं फंडिंग घ्यावं याची काही गरज मला वाटली नाही. मी खूप श्रीमंत अशातला काही भाग नाही. माझा नरिमन पॉइंटला बंगला नाही, माझ्याकडे मर्सिडीज बेंज नाही आणि ती पाहिजे आयुष्यात असं स्वप्नही नाही. पण अगदी मी झोपडपट्टी जन्माला आलो, माझी उद्याची सोय नाही अशी अवस्था नाही. सुखी आहे मी. तर मला असं वाटायचं की एक समाजकार्य म्हणून आपण हे काम करावं. पण तुम्ही म्हणलं तसं आता प्रकर्षाने जाणवायला लागलाय. याचं कारण असं आहे की आता अनेक परदेशातले मित्र म्हणतात की सर ऑफलाईन कार्यक्रम घ्या. तर आता मी पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेत आहे येणाऱ्या मे मध्ये, आणि ते एक प्रकारचं स्नेह संमेलन आहे. जगभरात जे सगळे मराठी आहेत, चांगले साहित्यिक आहेत, चांगले सगळे चांगले कवी आहेत, आम्ही आतापासून त्यांना मेसेज टाकले आहेत. पुढच्या वर्षी मे मध्ये, पुढच्या येणार मे. अच्छा, येणार येणार मे म्हणजे एक 7-8 महिने मला मिळतात, 6-7 महिने. 26 ना? चांगले साहित्यिक आहेत, चांगले कलावंत आहेत. म्हणजे आमच्या अनिल कांबळे दुबईला आहेत, अतिशय ग्रँड असा कलावंत आहे. चांगले कवी आहेत, चांगले लेखक आहेत, या सगळ्या उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, मोठी व्यावसायिक आहेत, अशा सगळ्यांचं. आणि ज्यांनी काही उल्लेखनीय वेगळं असं काम केलं आहे. वराडकरांचं नाव तुम्ही आता सांगितलं. वराडकर पोलंडचे राष्ट्रपती होते, लिओ वराडकर, आयर्लंड. तर असे अनेक लोक मराठी जगभरामध्ये. आता जपानच्या सिनेटमध्ये ते पण पुराणिकच आहेत. तर ह्या जगभरात या लोकांनी जे काम केलेलं आहे, तर अशाही काही लोकांना बोलवायचं आहे, त्यांचाही सन्मान करायचा मराठी माणसांतर्फे. तर त्यावेळेला पैसा लागेल आणि त्यावेळेला निश्चितच मी या लोकांची मदत घेणार आहे.